धारावी माते की तर मंडळी आपण सेकंड पार्टला सुरुवात केलेली आहे आणि बघू शकता तशीच एन्जॉयमेंट चालू आहे आपली धारावी माते की तर बघा छान एन्जॉयमेंट करतायत आणि पालखी आपली पुढे गेले तर आपण पालखी जोडला जाणार आहोत किती गाव फिरणार आहोत म्हणजे राई पुढला तर चला सेकंड पार्टला सुरुवात करूया लेट्स गो तर रायची मंडळी बघा रायची मंडळी जोडलाच आहे आता हा सगळ्यांच्या वरली जायचं आहे तर मंडळी आता आम्ही सजेतून चाललोय आणि याला सजे का बोलतात माहिती आहे कारण की हो शॉर्टकट आहे राई गावात जायचा मंडळी इथे 7 जणांना सजा भेटलेली अच्छा ठीक आहे चला सध्याचं रोडचं नाव काय कॉन्सेप्ट आहे तो समजला आपल्याला बरोबर ना चला आता पुढे जाऊया तर मंडळी आपल्या राई गावात धारावी आईचं आगमन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा धारावी आईची पालखी तर मंडळी आता आरती लवकरच पूर्ण रायगाव एकत्र जमलाय धारावी आईच्या पालखीला बघा
मंडळी हे बघा आता 11:15 झालेत आणि रायगावला मंडळी बघा किती जमले धारावी आईच्या दर्शनाला. बघा बघा 11:15ला आणि तशीच मुलं नाचतात पण खूप एन्जॉय पण करतात बघा. कामाचा मित्र माझा नेटवर्क वायफाय सगळं फ्री. तर मंडळी आता आम्ही मधल्या आलीत पोचलोय आणि बघा आपले गाईची मित्रमंडळी भेटले आपल्याला. धारावी माते की तर बघू शकता तुम्ही आणि पालखी खूपच स्लो चालले तर एन्जॉयमेंट करायला भेटते आपल्याला. चला आता परत नाचायला जाऊया. बघा मंडळी आता दबकालीतून आपली पालखी चालली आहे धारावी यायची आणि बघा इकडे आपल्याला महिला मंडळी सबस्क्रायबर भेटलेत. धारावी माते की
तर मंडळी आता 3:15 झालेत आणि पालखी अजूनपर्यंत राई गावातच आहे. तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण ती बघा पालखी पुढे पुढे चालेल. आम्ही दोघं जण पालखीच्या पाठीमागे आहोत कारण की तुम्हाला आवाज आला पाहिजे म्हणून. तर चला आता थोड्याच वेळात पालखी पण बाहेर निघणार आहे राई गावाच्या. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. Five minutes later. तर मंडळी आता वामनदेवाचं मंदिर आहे इकडेच राई ऑफिसच्या इकडे. तर तिकडे आता जाणार आहोत आपण. छान असं नवीनच मंदिर आता बनले आणि कालच म्हणजे परवाच प्राणप्रतिष्ठा झाले सगळ्या मूर्तींची आणि परवा सत्यनारायणची पूजा आहे. आता आपण तिथे पोहोचलेलो आहे. पालखी तिथे थांबेल आता थोडा वेळ. त्यानंतर परत मूर्त्यासाठी प्रस्थान होणार आहे पालखी. आता पूजा चालू आहे तुम्ही बघू शकता. आणि बघा संबल वाजायला घेतलं खूप छान प्रकारे. मी पहिल्यांदा मित्रांनो मी तुमच्या मुले पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतोय तिन्ही गावाची पालखीमध्ये. मी कधी असा एक्सपिरियन्स घेतलाच नाही, पहिल्यांदा तुमच्यासोबत घेतला. तर तुम्ही पाहू शकता बघा. मंडळी हे पहा खूप छान असं मंदिर बनवलं आहे आपलं बामन देवाचं. तर तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा पण विराजमान आहेत खूप छान असे. आणि खूप छान असे संबल वाजायला घेतले. आणि इकडे आपली धारावी आईची पालखी आहे बघा. तर मंडळी आता पालखी थोड्याच वेळात निघणार आहे राई ऑफिसवरून. तर तुम्ही पाहू शकता इकडे आपली भक्तजनांची गर्दी तर आहे थोडीफार. तर तुम्ही पाहू शकता गुड्डे बिस्किट पण आला आणि खायची गोष्ट पण आपल्याला भेटत राहतात. पण त्याच्यामुळे भूक पण नाही लागत. आणि दादा पण आहे आपला. तर दादाचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे कारण की दादा हर टायमिंगला पालखीच्या सोबतच असतो. दादा काय सांगाल? आणि दरवर्षी हा धारावी देवीचा पालखी उत्सव एकदम मस्त होतो आणि हा वेगळाच पालखी उत्सव आहे. इतर पालख्यांप्रमाणे फक्त गावात फिरत नाही तर तिन्ही गावांच्या हद्दीपर्यंत किंवा तिन्ही गावात सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता पालखी चाललेली आहे मोरधा गावात. मोरधा गावातून मग नंतर मोरधा खाडीवरून मग पालखी आपली ती गावाची हद्द आहे मोरधा खाडी. तिथून मग पालखी आपली धारावी देवी मंदिराकडे प्रस्थान करते. असा हा 2 दिवसांचा हा फेरा पालखीचा अतिशय म्हणजे असा खूप छान अंगावर शारे आणणारा असा असतो आणि खूप छान एक्सपिरियन्स असतो. आणि या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही खूप धमाल मस्ती करतो मित्रांनो. धारावीची पालखीचा प्रवेश झालेला आहे मुर्द्या गावात. तर आता आपण पालखी घेऊन फिरणारच आहोत मुर्द्या गावात. पण इकडे तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
गेला निघून आणि पाव इतका उरलेला आहे. हो कानाकोपऱ्यानं आहे तो लागते रे. हो हो अजून काय खरं वाटत नाही. हो हो खराब आहे. हो पुष्कळ खराब आहे. हो 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 काय आहे काय आहे काय चांगली चांगली निघून गेली. या लोकांचं लिखाण एवढं नव्हतं. हो काले राहे. हो पाव इतका आहे. अजून सांभाळून वागा. अजून सांभाळून वागा रे. हो सांभाळून वागा. बोलते तुम्हाला. ही आई डोंगरावर आलेली आहे. तुमच्या दरबार मध्ये आलेला आहे. तुमच्या दरबार मध्ये आलेली आहे. तुम्ही सेवा चाकरी करा. तिची सेवा चाकरी भरपूर करता. सर्वी आनंद आहे. आनंद आहे आम्हाला. ही धारावी आई आहे. आनंदाचा आशीर्वाद देते. कामाधंद्यामध्ये उभी राहते. पाठीशी सुद्धा उभी राहते. पण हा कालेरा आहे ना. ह्याला उपयोग झाला नाही. पाव इतका उरलेला आहे. पाव इतका. सांभाळून वागा. सांभाळून वागा रे. सांभाळून वागा. ही आई बोलते. ह्या आईची तुम्हाला छाया पदराची छाया आनंदाने ही तुम्हाला पदराची छाया देते. सांभाळून वागा. हौसाने आली मौजाने आली मी. तुमच्या दरबार मध्ये आली. किती आनंदाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आनंदाने आले मी. शांत. एवढं काही बोलत नाही. एवढं काही मनाला देत नाही कोणाच्या. भीती नको. की आई आली आणि काय मी काय सांगून गेली. सर्विस सारखी नसतात. समजले ना. मी आहे तेच बोलते. मला काय करायचं आहे. मला चांगल्याची गोरी आहे. मला आनंदाची गोरी आहे. अरे तुमच्यावरती मी आहे. तुम्ही सेवा चाकरी करणार ना. मग मी आनंदाचा आशीर्वाद देणार. सर्वांना देणार. जय. 5 minutes later. तर मंडळी आता धारावी आईची पालखी आपल्या मुर्दाखाडीला प्रवेश करणार आहे लवकरच. आता आम्ही मुर्दाखाडीलाच आहोत. सगळेजण थांबलोय बघा. भक्तजन थांबलेत सगळेजण आणि पालखी आतमध्ये आहे. तर थोडा वेळ थांबायला लागेल आणि तसंच आपण मुर्दाखाडीला जाणार आहोत. आणि तर मंडळी आता ब्रह्मदेवाच्या मंदिरातून पालखी निघालेली आहे आणि छान प्रकारे आता आरती पण झाली आणि तुम्ही पाहू शकता ढोल आणि ताशा वाजवतात इकडे खूप छान प्रकारे. बघा पालखी पण निघाली बघा होता. आणि आता इकडून डायरेक्ट पालखी धारावीला जाणार आहे आणि माझा विचार चालू आहे बघा.
माझा विचार चालू आहे का तुम्हाला एवढाच ब्लॉग दाखवावा, कारण की याच्यानंतर डायरेक्ट पालखी धारावीलाच जाणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे सबस्क्राईब करा, चला सबस्क्राईब करा तर. आणि जेवढा शेअर होत असेल तुमच्याकडून, जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.